परत ताईचा फोन सकाळी रात्री मी येते, खोटं बोलू नको, नसलं बरं वाटत तर. म्हणलं मी येते. म्हणलं नका येऊ, राहू द्या म्हणलं. येतात काय काय माहिती. आज म्हणलं ऊस खुरपायचं कॅन्सल केलंय. मी म्हणलं कशाला त्यांची पण धावपळ करायची नाही का, म्हणून म्हणलं राहू द्या. सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळच्या पारी मुलं गेल्या शाळेत आणि आता 10 वाजत आल्या. तर भरपूर उशीर झाला. आता नाश्त्यासाठी मी करणारे उपीट. तर इथं गरा लाल चांगला भाजून घ्यायला लागले. टोमॅटो घेतलाय, कांदा पण घेतलाय चिरून एक मोठा, आणि कोथिंबीर पण घेतली, दहीची राहिली बघा, मिरची पण घेतली. इथं गरा चांगला भाजून घेतला लालसर असा, आणि तेल टाकले तापायला. पहिल्यांदा मोहरी टाकली बघा तळायला, आणि मोहरी करपायला आली म्हणून पटकन जिरे टाकले, तुम्हाला काही दाखवलं नाही. आणि शेंगदाणे पण टाकले. बारीक गॅसवरती थोडा कांदा भाजून घेतला, आणि आता मी गॅस फुल केला आहे. तर आता मिरची टाकायची आणि टोमॅटो, शेंगदाणे पण तळायला टाकलं, मगाशी काही दाखवलं नव्हतं. तर नाश्त्यासाठी उपीट करावं म्हणलं. हळद पण आहे डब्यामध्ये, हळद टाकायची. मी हळद शेवटी टाकते, ती करपलेली मला आवडत नाही. मी काही पहिल्यांदा हळद टाकून घेत नाही बा. म्हणलं चला भरपूर दिवसात ना आता नाश्त्यासाठी उपीट करायला लागले, तुम्हाला पण दाखवा म्हणलं. सगळं सामान टाकून घेतलं, टोमॅटो पण टाकले, चांगलं बारीक गॅसवरती मस्त असं कांदा टोमॅटो पण भाजून घेतलंय बघा. फुल गॅस केलं की नुसतं करपतं. तर इथं गरा पण चांगलं लाल असं भाजून घेतलं. जरा जास्त भाजला ना लालसर गरा म्हणजे छान लागतो उपीट. कोथिंबीर तर काय वरण टाकणार आहे चिरून. हळद पण टाकली आणि मीठ पण टाकलं चवीनुसार. आता वाटायचं पाणी पाहिजे तेवढं. पाणी ओतून घेतलं एक तांब्या भरून बघा, आणि थोडंसं मीठ पण टाकलं वरनं चवीनुसार, आणि कोथिंबीर चिरून टाकली. तर आता ह्याला उकळी फुटायला लागली पाण्याला. तर आता ही गरा भाजल्याला टाकून घ्यायचं. थोडी उकळी फुटल्यानंतर अजून. दुर्गा, तू पॅन्ट घातली, शर्ट घाल ना बाबू. हां, शेंगदाणा घेतलं, पुडा खाली ठेवला पप्पाने. तू कचं व्हायचं आचं म्हणलं, ते सांडून जातील की बाबू. तर मस्त अशी उकळी फुटली. ह्यांना तर बोलाय कोणाला काय म्हणत जातात काय, तसंच एवढं केलेलं पडायचं तसंच. आहेत की बघ की बाहेर. तर चला इथं बघा उपीट तर करून तयार आहे. थोडं वापरण्यासाठी ठेवणार आहे झाकून. तर लय पाणी नव्हतं ओतलं जास्त, त्याच्यामुळं काय लय असं चिकचिक झालं नाही, चिकदा झाला नाही. जसं पाहिजे तसं होतंय. बारीक गॅसवरती ठेवलंय, अजून सुटसुटीत होईल बघा. मस्त असा सुगंध यायला लागलाय. चवीला कसं लागतंय कोणास ठाऊक. आता थोडं आपलून दिल्यानंतर अजून सुटसुटीत होईल. मला वाटलं दुर्गा खोटंच बोलते, तर नाही म्हणून पप्पा जाऊन बघते तर ह्यांनी बाहेर नाही. कोणीतरी आवाज देत होतं, ह्यांनी गेलं निघून. आता हे नाश्त्याला गेलं निघून गेला. कधी येतात काय माहिती. आता झालं का नाही दुर्गा उपीट करून? हां, तुला देऊ खायला? हा दे. दीदी दादा शाळेत गेलात, राजूला सोडा ह्यांनी गेलतात. राजूला मी 5:30-6 वाजल्यापासून होतो. पोरगी काय उठली नाही, म्हणली मला शाळेतच जायचं नाही, छाती दुखते. कशी तरी उठवली 6:30 वाजून गेल्यावर. दादा शाळेत मग गेली बघा शाळेत. ह्यांनी सोडून आला. बस आली, ही उठले झोपेत ना, असं झालं. ओम पण शाळेत गेला. भाजी करायची आता, वांग्याची भाजी आणि 2-4 चपात्या भाकरी करावं म्हणलं. बाकीचे काम जसे वाटेल तसे हळूहळू करावं. ह्यांना फोन केला, ह्यांचा फोन व्यस्त लागतोय. एका मिनटासाठी बाहेर निघून गेलात बघा. आणि आता बाहेरला म्हणलं खावा तुम्ही, नाश्त्याला केलं तर. हा म्हणलं. दुर्गाला गंध पावडर केलं. दुर्गाने आज त्यांच्याबरोबर आंघोळ केली लय दिवसातनं. तुम्ही गंध लावलेला काय दिसाना बघा, छोटं छोटं लावलं एकदम छोटं. आणि तेल काय लावून द्यायना, तिला मोबाईल पाहिजे म्हणून तिने गंध पावडर केलं. तर आज जरा बघा बरं आहे मला थोडंसं, म्हणजे डोळ्यात नासवले पाणी येते, जळजळ होतं बघा. अजून पण काय झालं काय माहिती डोळ्याला. आता असं तर पाणीच गळतं बघा, लागलं लाल व्हायला. असू द्या तिकडं, आता काय का व्हायना. तर काल पण मी दिवसभर झोपूनच होते बघा. आणि काल दुपारी कसं तरी आपलं धुणं हे धुतलं. ते पण परवाचं होतं भिजवलेलं, वाश यायला लागली होती त्याची कोमाट म्हणून धुतलं. घसरं पण द्यायला येत नव्हतं मला, असं हे होत होतं, पोटात दुखत होतं. मग मी आपलं आज्यात अशी कपड्याला घसरं दिला आणि पिळून टाकली. निर्म्यात टाकली होती. दे बाबू हात घाण हात.
मग धुतली, परत झोपली, परत शेवग्याची शेंग केली, त्यात फोडणीला टाकली आणि पाणी ओतलं, गॅस संपला. ह्यांना फोन केला, ह्यांनी म्हणलं आण तू. ह्यांनी तर मला काय परत सांगितलं नाही बघा. मग गॅस काय भेटाना, 2 जागेवर बघितलं एजंटला हे फोन करून, आणि पैसे तिथं पण भेटाना. मग कसा तरी मिळाला, त्याला पण 28 रुपये काहीतरी घेतलं, भरपूर पैसे घेतलं. 1100चा का 1200चा गॅस एवढा मग भेटला. मग ह्यांनी म्हणलं आता जपून वापर, 1-2 महिने गॅस नाही. मी ह्यांना म्हणलं मग कशाला आणायचा, चुलीव केला असतं, तिथं पटांगण पण आहे. म्हणलं कधी करायची चुलीव, पोरांची सकाळची शाळा असते, डबं लागतं तर करायला. म्हणलं असू द्या, जाईन तोवर जाईन, नाही परत भेटलं तर मग खायचं आपलं चूल. नाही तर शेगडीला पण तेवढं बिल येतं बघा. मग केला स्वयंपाक, उठत बसत काल कसं तर केलं. परत आली पूजा 6 वाजता. मी नुकतीच उठली, दिवाणावरनं भाजी निसाय बसली, ते आली. तिने पण भाजी निसू लागितली, चपात्या भाजू लागितल्या, भांड्याचा पाळा घासला तिने. तिला राहू दे म्हणलं होतं, पण घासलं तिनं बघा. दोघीने केलं मिळून. काय नको सगळं खराब करायला लागली तू, कपाळ भरवलं सगळं. ज्या दाजी नाश्ता करते, जा दाजी सांग कर नाश्ता. तू सगळं खराब केलं ग दुर्गा. काल मला बोलाय पण येत नव्हतं, बळच पूजाच्या ब्लॉगमध्ये थोडं बोलायला लागलं की मला दम भरायचा. आणि आज पण होतंय तसं, पण 2 दिवसापूर्वी बरं जरा बरं वाटतंय बऱ्यापैकी. आज जरा उठून सकाळनं पोरांना शाळेत लावलं, त्यांना भात करून दिला. राधून होती जायची शाळेत, म्हणून मी काय चपाती बनवली नाही. आमची शाळा 10ला सुटते. मग त्याला शेवयाचा भात केला, पोहे नको म्हणला, भात दे म्हणला. लय दिवसातनं दिलाय, कधी असलं देत नाही, पण दिला. मग राधूला पण कशी त्याला उठवली ओमनी आणि शाळेत लागली, तिला पण भातच दिला. तिथं म्हणले नको मम्मी माझा डबा, पण मी म्हणलं असू दे, दिला तिला पण भात. येते 11 वाजता, मैत्रिणी देतात चपाती, मॅडम पण देतात कधी कधी. परत ताईचा फोन, काल दुपारी सकाळी रात्री मी येते, खोटं बोलू नको, नसलं बरं वाटत तर. मी म्हणलं बरं वाटतंय, राहू द्या, केलं मी एवढं तेवढं. काल मी दुपारी ताईंना म्हणलं होतं, उगाच मी ह्यांना नाही म्हणलं तुम्हाला यायला. म्हणलं एका दिवसात मी होईन बरे, पण नाही म्हणलं झालं. परत ताईने रात्री पण मला फोन केला, म्हणलं मी येते. म्हणलं नका येऊ, राहू द्या म्हणलं. येतात काय माहिती. आज म्हणलं ऊस खुरपायचं कॅन्सल केलं आहे, थोडासा वल्ला आहे त्याच्यामुळं मी काय खुरपणार नाही म्हणलं. मी म्हणलं कशाला त्यांची पण धावपळ करायची नाही का, म्हणून म्हणलं राहू द्या. मग म्हणलं मला बरं वाटतंय, स्वयंपाकी केला म्हणलं दोघीने मिळून. हे म्हणल्या बघू म्हणल्या. मी म्हणलं सांगते सकाळनं तुम्हाला, नका येऊ म्हणलं. काय माहिती येतात काय, त्यांना पण तिकडं राहावा नाही, येत असतात काय मला वाटतंय. तर असू द्या, आम्ही स्वयंपाकी करून घेते आता, आणि दुर्गाला पण थोडं चारते खायला. ओम पण येईन आता शाळेत ना दुर्गा. ओम दादा नाही आला अजून, आला बे. तरी दुर्गा म्हणलीच ओम दादा आला. मी ओम म्हणलं की ती पण ओमच म्हणते बघा. याच्यात ओम आला बघा शाळेतनं, 10 वाजल्या. आणि आता त्याला पण देते थोडं खायला. स्वयंपाकाला उशीर झाला, बाहेरचं झाडून घेतलं, पालाले पडतोय रोज 2 टाईम झाडलं तरी. दिवाना पसारा पडला, ते आवरायचं. कालचे कपडे आजचे कपडे धुवायचे, जसे होईल तसे धुणार थोडे एकदाच काय वाले करणार नाही. आणि हा लागली मोबाईल मागायला दुर्गा. ते हात धुवा आधी, चल देते. आता कपडे साचवून ठेवल्या, तर कालची परवाची धुतली काल, हिने सगळं खराब केलं. असू द्या, मला पण गोळे खायचे ह्या टायमाला, माझं निम्मं काम व्हायचं आधी. आज फक्त नाश्ताच केला, ते पण ह्यांनी निघून गेलात बाहेर लगेच. चहा केल्याला पण तसाच आहे होतं. गॅस लय महाग भेटतोय बघा, लय म्हणजे लय महाग भेटला आम्हाला काल गॅस. काय केलं ग दुर्गा, वाढे उद्योग करते, नाही दिलं की अंग टाकून देते, एका दिवशीला येड्याने करते. हे पण चल सगळ्या कपड्याला लावचे पांढरं.
तरी पण काल ह्यांनी मला म्हणलं होतं 2-4 दिवस 5-6 दिवस बाई लावू का कामाला. म्हणलं नको, म्हणलं राहू द्या, एवढं काय नाही झालं म्हणलं, 2 दिवसात होईल म्हणलं बरी एवढे तेवढे, फक्त हातपायाचा गळाटा जास्त झाला एवढंच. आणि काल पोट दुखत होतं, मग नको म्हणलं. नको म्हणलं ह्यांनी पण हे केलं, नाही म्हणावं घेतलं, कारण मीच ह्यांच्या मागं लागली नको म्हणून. त्या कुठं नीट करतात, भांडे घासलं तरी ते सगळं भांडे घासायची जागा तशीच ठेवतात, त्यातली घाणी काढत नाहीत काय नाहीत, नुसते आपले करायचे म्हणून करतात आणि तसंच जातात. मग आपण त्यांना पैसे देतो, नीट करत नाहीत काय नाही. म्हणलं काय तर डबल कपडे आहेत, डबल टेबल होत्या म्हणलं, 2-4 दिवस होईन ताप, राहू द्या म्हणलं. आता ते म्हणत होतं मी बाई लावतो कामाला, त्यांना पण एका एका कामाला वेगवेगळं पैसे द्यायचं, भांड्याला, धुण्याला, फरशीला, स्वयंपाकाला, ह्याला. मीच ह्यांच्या मागं लागून म्हणलं नको, काही गरज नाही म्हणलं एवढे. आणि ताई पण येत होत्या म्हणून नको म्हणलं. काय एवढं काय ऑपरेशन नाही झालं म्हणलं, ऑपरेशन करायचं आता, मग बघता येईल त्या टायमाला काय असेल तसं करायला. मग नाही लावली. बघा ही दुर्गा तर कशी करते बघा ना. दुर्गा मला कसं तरी होतंय, नको ओरडायला मला, गप.